नमस्कार मित्र. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला पहिला व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं योजना काय आहे, त्याच्यात लागणारी कागदपत्र काय आहे. भरपूर लोकांनी गर्दी केल्यात, करा काय हरकत नाही. तर लाभ भेटतो तर त्याला काय हरकत नाही. पण लक्षात घ्या, मी म्हणलो होतो ना, मुदत वाढेल वाढेल वाढेल, एवढं शक्य नाही. 2 महिन्याची मुदत वाढली. किती? 2 महिन्याची. तर 20 म्हणजे त्याची जी डेट वाढलेली आहे, एक्झॅक्ट डेट तर मी सांगू नाही शकत. मी तसं म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं मला माहिती तेवढंच सांगतोय. कारण बाकी डिटेल फोटो जे आहेत माझ्या पॉडकास्टला, माझ्या मित्रपरिवाराला सगळ्यांना मी सेंड केलेले आहेत, जे मला जॉईंट आहेत त्यांना. ओके, त्याच्या डिटेल डेटपासून तर ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली एवढं मी मात्र सांगू शकतो. पण डेट काय मला माहीत नाही. पण 2 महिने मुदत वाढलेली एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही कागदपत्र मी सांगितली होती ती सगळी कागदपत्र त्याच्यात लागणारे. माझा पहिलाही व्हिडिओ युट्यूबला असेल, सोशल मीडियाच्या चॅनलला असेल, पहा. आणि शक्यतो ऑफिसला व्हिजिट करा. धुळेकर आहात, धुळेकरांनी ऑफिसला व्हिजिट केलंच पाहिजे. बाहेर गावाला तुम्ही समजू शकता कोण कॉन्टॅक्टद्वारे दादा येताना काय आणू काय नाही वगैरे. तुम्ही धुळ्यात राहता, तुम्ही एक वेळेस चौकशी करा, नंतर कागदपत्र घेऊन या, बनवून टाका ना, काही प्रॉब्लेम नाही मला. पण थोडं समजून घ्या, सहकार्य करा. कारण 5-5, 6-6 हजारच्या लीडने आम्ही प्रत्येकाला सहकार्य करतोय. आणि प्रत्येकाला बोलून बोलून मी म्हणतो कॅपॅसिटी राहत नाही बरं का. सच म्हणजे ती एकदम खरी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाचा फोन रिसिव्ह करतोय, एवढं लक्षात ठेवा. जे माझे नेहमीचे ग्राहक आहेत किंवा नवीन जे ग्राहक असतील पण त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत त्यांना प्रत्येकाला विचारा. ओमचे ऑनलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला सहकार्य होतं येते. तर त्यामुळे मी पुन्हा एक वेळेस नम्र विनंती करतो की योजनेची मुदत वाढलेली आहे, दाखले टाकून द्या. फॉर्म चालू झालेत तर तुमची योग्य प्रमाणात तुमची सगळ्या गोष्टी होतील. ओके, तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी पहिलेच माझ्या ग्राहकांना सांगितलं होतं, आतापर्यंत 2,000 पेक्षा जास्त फॉर्म माझ्याकडे येऊन गेलेले आहेत दादा, थोडं लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी एकालाच नाही, संपूर्ण मित्रपरिवाराला विनंती करतोय, संपूर्ण जे माझे ग्राहक आहेत त्यांना विनंती करतोय, सगळ्यांना विनंती करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना देखील मी विनंती करतोय की घाई करू नका. 2 महिन्याची मुदत वाढलेली आहे, फक्त कागदपत्र टाकून द्या. 8-15 दिवसात तुमच्या कागदपत्र रेडी होतील. तोपर्यंत तुमचे योजनेचे फॉर्म भरले जातील. शक्यतो ऑनलाईन फॉर्म भरा, ऑफलाईन फॉर्म याच्या नादात लागू नका. ऑफलाईन पण आहेत, पण तुमच्या आशा वर्कर वगैरे व्यवस्थेला द्या. नाही तर बाहेर मार्केटमध्ये भरपूर गोष्टी चालू आहेत. कलेक्टर ऑफिसमधून आदेश येऊन गेलेले आहेत की जो जास्त फी आकारेल किंवा काही गोष्टी करतील त्याच्यासाठी सुद्धा एक कलेक्टर कारवाई करण्यात येईल. आणि आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हे शिबिर आयोजित होणार आहेत. त्या शिबिर देखील आम्ही अटेंड करणार आहोत. काही संस्था आहेत बिचारे, ते आपल्याला फोन करून आजच अपॉइंटमेंटचे डेट घेतलेले आहेत त्यांनी, किंवा तुमचा वेळ आम्हाला द्यावा, तुमचे सगळे कागदपत्र आम्ही क्लिअर करून तुमच्याचकडे फॉर्म करण्याचं आम्ही हे करावं. त्यांना देखील विनंती आहे की तुमचं प्रत्येक काम भले रात्री शिबिर लावू, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत शिबिर लावू, काही हरकत नाही. परंतु तुमच्यासाठी जनसेवक कधी तयार असेल, धुळेकर तुमच्या गाडी सगळे कधी तयार असेल. आणि ही देखील सांगतो, फॉर्म भरण्याच्या नादात काही गोष्टी चुकीच्या होत आहेत, त्याला लक्ष द्या. कारकाईने बघा, आढळून येतात काही गोष्टी. त्यामुळे सांगतो, काही इमर्जन्सी दाखले म्हणून त्याचे स्टॅम्प वगैरे मी सगळ्या काही गोष्टी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि शक्यतो थोडे लोकांनी ऑफिसला व्हिजिट करायला शिका. कारण की काय माहिती आहे का, तुमच्या सारख्यांना जर फोन आला, समजा एक फोन किंवा 10 फोन तुम्ही अटेंड करू शकता, एवढे फोन अटेंड तुम्ही करू शकत नाही जेवढ्या रोशन करतोय आत्ताच्या स्थितीला. माझ्या नेहमीच्या ग्राहकांना माहिती, इथं जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक फोनला रिप्लाय असतो, म्हणजे कामात जरी असेल तरी. म्हणून मी म्हणतोय, बोलता येत नाही एवढी कॅपॅसिटी डाऊन राहते माहिती का माणसाची. म्हणून समजून घ्या, ऑफिसला या, तुम्हाला पूर्ण कागदपत्र लिहून देतो, नाही तर तुम्ही लिहून घ्या, मी सांगतो. पूर्ण समजून सांगा असतो मी कधी, त्यामुळे समजून घ्या. हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आनंदाची बातमी लक्षात घ्या. अजून एक वेळेस सांगतो, 2 महिन्याची मुदत वाढलेली, ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यामुळे आरामात फॉर्म टाका, आरामात सगळ्या काही गोष्टी करा. होम सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच सहकार्य राहील. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी सहकार्य राहील. टाय ग्रुपचे पैलवान दादाजी जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान दादाजी जाधव यांच्या माध्यमातून सहकार्य राहील. सर्व टाय ग्रुप आणि जनसेवा फाउंडेशनच्या मित्रपरंपरा तुम्हाला सहकार्य राहील, एवढं तुम्हाला सांगतो. आणि व्हिडिओ संपवतो. आणि लक्षात घ्या, अजूनही काही करू नका. हेडलाईन माझ्या TV9ला सुद्धा ती बातमी आहे, त्याचीच हेडलाईन बघून मी लगेच तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मेन म्हणजे माझा जनसंपर्क चांगला आहे, त्याच्यामुळे लोकांनी मला जो विश्वास दाखवला आहे की लोक दूर इथपर्यंत येतात. धुळे शहरातल्या, धुळे तालुक्यातल्या कमीत कमी भरपूर गावांचे लोक मला बघायला भेटले, नुसते या प्रकरणासाठी नाही,
अनेक प्रकारे त्यांची केली, रेशन कार्डची असेल, अनेक गोष्टी असतील. तर ते प्रेम जे तुम्ही मला देतायत ते 100% विश्वासाने हा माणूस आपल्याला योग्य माहिती देतो याच्यासाठी तुम्ही मग फोन करतात. पण प्रत्येक फोन रिसिव्ह करतो. पण शक्यतो समजून घेण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून विजिट सेंटरला व्हिजिट केलं ते माणसाचं काम देखील सोपं होईल. हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही मी विनंती करतो. आणि लक्षात घ्या, कुठलीही योजना असेल, काय असेल, शासन दिलं तर देतच. काही ठिकाणी अडचणी येतात, काही ठिकाणी येत नाही. आमचं फॉर्म भरण्याचं काम असतं, पीडब्ल्यू योग्य पद्धतीने आम्ही करण्याचं काम करतो. तो शासनापर्यंत योग्य रीतीने जातो आणि शासन ते योग्य असेल तरच त्याला एक्सेप्ट करतो, तर योग्य करत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी एक हेडलाईन देखील सांगून ठेवतो की आदिवासी दाखला म्हणजेच जो डोमेस्टिक नॅशनॅलिटी याच्यासाठी नियम अटी हटवण्यात आलेले आहेत. म्हणजे सहसारित्या तर ते होणार नाही, परंतु पण स्टॅम्प ॲप्टिट्यूड वगैरे करायला शिका. बरं, स्टॅम्पचा विषय निघा, मग ते पण सांगून देतो की जर तुमच्या एल सीवर म्हणजे पत्नीच्या एल सीवर वडिलांचं नाव असेल आणि आत्ताचं नाव असेल इकडचं, तर तिथे तरी ॲप्टिट्यूड स्टॅम्प करा. धुळ्यामध्ये आमचे भैयासाहेब भैया भाऊ सोनार चांगल्या मदत करतात आम्हाला. वेंडर्स अनेक वेंडर आहेत आपल्या धुळ्यात, ते अनेक सहकार्य करतात. त्यांचं देखील मी आभार मानतो करतो. इथून मी पाठवल्यानंतर योग्य रीतीने अर्ज करून काही टाईप करून हे करत असतात. तर त्याच्यामुळे त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून, माझ्या लाईव्हच्या माध्यमातून धुळेकर जनतेने असंच प्रेम दाखवावं, असंच पूर्ण त्यांना सहकार्य. बाहेर गावी देखील फोन आले तरी मी त्यांना कंटाळा केला नाही दादा. सगळ्यांना योग्य स्थितीने मार्गदर्शन केलेलं आहे. योग्य स्थितीने माझ्यापर्यंत जे मला माहिती आहे सहकार्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण पण एक मी विनंती करतो की आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कागदपत्र असतील, काय असतील, हे कामं जे असतात खूप कायद्याने काम करणारे लागतात. त्याच्यामुळे विश्वास अजूनही सांगतो मी तुम्हाला, सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8:30 पर्यंत आपलं ऑफिस ओपन जातं, किंवा 8 वाजेपर्यंत ओपन होतं मिनिमम. मिनिमम 8 ते 8 म्हणजे पुरा 12 घंटे 13 घंटे वेळ देणारा व्यक्ती मी. परत घरी जाऊन अजून काम करतो, 1-1.5 वाजेपर्यंत काम करतो. 14-15, 18-16 तास कधी कधी जनसेवेसाठी देत असतो, लोकांच्या कामासाठी देत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, समजून घ्या, सगळ्या गोष्टी घ्या. तुमच्यासाठी रोशन सुनील सदैव. लोक मला काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, मला काही घेण्यात पडत नाही. हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण की भरपूर जणांनी हा व्यवसाय जबरदस्त असताना किंवा माझे काम करत असताना भरपूर जण काय लोक झाले नसतं एवढं. परंतु माझी एक सवय आहे, माझा एक गुण येतो अंगात आणि ते करतो मी. मला त्याचा अभिमान आहे आणि मी ते कोणी मी करत राहील. परंतु लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी मिळून एकमेकाला सहकार्य केलं तरच कुठली गोष्ट होते, त्यानंतर गोष्ट होत नाही किंवा त्या कामाला तत्व लागत नाही. ज्यांचे रेशन कार्डाचे कामं शक्य नाही होते त्यांचे आपण डोळ्यात करून आणले. ते लोकांचा आशीर्वाद भेटला तोच मला भरपूर आहे. असे भरपूर प्रकरण राहतात ज्यांचे आशीर्वाद भेटतात. पैशाची जो जातात, मी जर पैसा नाही घेतला तर माझी रोजीरोटी चालणार नाही, घर चालणार नाही. त्याच्यामुळे मी जी मिनिमम फीज आहे ती मी घेतोच, जे आहे ती इतर केंद्रांच्या मानाने. त्याच्यामुळे आपण जे माझ्याला सहकार्य करतात 100% मी सहकार्य करतो. आता सुद्धा 2 मिनिटं पहिले ऑफिस बंद करून शटर बंद करून मी एक व्हिडिओ बनवतोय. लक्षात घ्या, कारण की मी जर ओपन केलं तर लगेच 2 मिनिटात अजून कोणी कोणी फोन करून येईल. आता सुद्धा मोबाईल 2 मिनिटं पहिले सायलेंट मारलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, प्रेम आहे, तुम्हाला नेहमी 100% पाठिंबा भेटेल तुमच्या आणि नेहमी सहकार्य राहील. परंतु तुम्ही फोन कॉन्टॅक्ट किंवा बाकी गोष्टींमुळे सहकार्य करण्याची अपेक्षा करणार तर ते शक्य होत नाही. मित्रांनो, समजून घ्या. काल सुद्धा मी कमीत कमी 10 ते 12,000 फोन कॉल्स रिसिव्ह केलेले आहेत कालचे. काल तर माझी कॅपॅसिटी नव्हती. आज मी 5-6 हजार लोकांचे फोन कॉल्स अटेंड केलेले आहेत. त्यामुळे मी म्हणतो, प्रत्येकाला सहकार्य केलं आहे. प्रत्येकाच्या माध्यमातून मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आणि समजवण्याचं माझं काम नाही आहे. मी काही मदत केंद्र वगैरे खोलून ठेवलेलं नाही आहे की मी मदत करत राहील आणि माझे सगळे कामं मी सोडून देईल. यातला पण मी माणूस नाही. कारण की फोन करायला एवढं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही राहते. त्याच्यामुळे मी माझंही काम केलंय, त्यांचंही काम केलेलं आहे. प्रत्येकाला समजून सांगितलं. ज्यांना समजून सांगितलं धुळेकरांना, तो इथपर्यंत आल्याशिवाय राहिला नाही. ही जागी इतकी महत्त्वाची बाब आहे माझ्यासाठी की तुम्ही माझ्यावर भरपूर विश्वास ठेवतात आणि तो विश्वास असाच कायम राहील. नेहमी तुम्हाला सहकार्य राहील ओम साई आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून. हे फाउंडेशन काही लोक विचारतात की रजिस्टर्ड आहे की नाही आहे. कोणी रजिस्टर्ड नाही याच्यात. मी स्वस्त संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतो. याची कार्यकारिणी आपण मागे हे केली होती. काही लोकांनी बॅनर लावले, काही मित्रपरिवारांनी माझ्या. मी कधी बॅनर लावले नाही दादा, आजपर्यंत 7 वर्षात कधी बॅनर लावलेलं नाही. परंतु काही लोकांनी बॅनर लावले, मी त्यांना काढायलाच सांगितलं. ते म्हटले दादा बड्डेला केक कापायला याला या त्याला या. त्याच्यामुळे थोडंसं नाराजगी झालं आणि मी त्यांना म्हणलो की असं जर करायचं असेल तर हे माझं स्वप्न नाही.
एक अर्ज झालं असं 7-8 वर्षापासून जी समाजाची सेवा करतोय मी कधीच करून टाकले असते बॅनर लावायचे असते त्यामुळे फक्त बॅनर माझ्या माहिती ऑफिसला दिसते की बा जनसेवा फाउंडेशनची बाकी व्यतिरिक्त कुठेच बॅनर दिसणार तर मग धुळेकर कधी जयंतीने पुण्यतिथीने कुठेच नाही कारण की आपल्याला त्या गोष्टी आवडत नाही माझी गरिबीची परिस्थिती आहे. मी न्हावी समाजाचा येतो आणि कर्मक समाजाची काही घेणं त्यांनी पण एक सांगतो मी न्हावी समाजाचा येतो त्याच्यामुळे मी ते जिल्हा अध्यक्ष असेल अनेक पद बघितलेला माणूस आहे अनेक समाजातील कार्यकारिणी बघितलेला माणूस आहे मला त्याच्याशी काही घेणं नाही पण तुम्ही जे सहकार्य देतो त्या सहकार्याला मी उभा राहतो तर त्याच्यामुळे कार्यकारिणी काही नाही तर फाउंडेशनचा देखील मी विषय याच्या ठिकाणी क्लिअर करतोय की कोणी याचं कार्यकारिणी सदस्य काही नाही पुढ्यात मी एकटा काम करतो माझ्याकडून जेवढं सहकार्य करायला मी तेवढं घालतो हे फाउंडेशन रजिस्ट्रेट नाही काय नाही एक लोकांच्या सेवेसाठी लागणारा माणूस म्हणजे जनसेवा आणि जनसेवेसाठी काम करणारा माणूस म्हणजे जनसत्तासाठी फाउंडेशन म्हणून मी ते जनसेवा फाउंडेशन नाव दिलं बाकी त्याच्यात काही विशेष नाही तुम्ही प्रेम देतात जनसेवेच्या फाउंडेशनच्या नावाने धुळ्यात अनेक ठिकाणी कामं होत आहेत याचा मला आनंद आहे की धुळ्यात माझं नाव घेतल्यावर काम होतात हे मला अर्थ नाही परंतु जनसेवा नाव घेतल्यावर कामं होतात याच्यासाठी मला खूप अभिमान आहे आणि खूप लोकांची कामं होतात याच्या माध्यमातून खूप आनंद भेटतो अभिमान होतो लोकांचे आशीर्वाद भेटतात हेच माझ्यासाठी पुण्याचे काम आहे बाकी बॅनरबाजी फोटो फाटो काहीच घेत नाही ही फोटो बॅनरबाजी जर करत असेल तर ते फक्त सोशल मीडियावर काही योजना आली किंवा काही आली किंवा तुझं काही संसंपर्काला काही हे आले किंवा टायग्रुपचे काही मित्रांचे पण आले ते सोशल मीडियावर टाकतो बाकी मॅन्युअल छापत नाही कारण माझी विचारधारणा अशी आहे की मॅन्युअल बॅनर छापण्यापेक्षा 5-6 हजाराचं बॅनर छापण्यापेक्षा 5-6 हजार आपण एखादी योजनेत एखादी कारण मी मेन क्षेत्र माझं हे ऑनलाईन क्षेत्र आहे या योजनेमध्ये 5,000 लोकांचे मी फॉर्म भरेल ना फुकट ते 5,000 तिथं वेस्ट करण्यापेक्षा मी लोकांचे फुकट फॉर्म भरून दिले नाही तर पुढे काय असेल ते असेल अशा गोष्टी मी करू शकतो ज्या गोष्टी मला इतर हे करायच्या असं नाही की प्रत्येकाच्या आपण फुकट भरू शकेल पण जे मिनिमम आहेत त्यांच्या माध्यमातून आपण करू शकतो असा मी 5,000 बॅनरचा माझा एक हिशोब असतो आणि ते बॅनर उद्या उठून फेकला जातो त्याच्यात काही अर्थ नाही म्हणून त्या गोष्टी समजा माझ्या मित्रपराला विनंती आहे की असे बॅनर साडी हेडसाय करायची नाही गोष्टी साथ द्यायची योग्य पद्धतीत जायची उद्योजक जरी नेमले असतील आपण आतापर्यंत भरपूर उद्योजक नेमलेले आहेत भरपूर व्हिडिओ मोठा होतोय मान्य आहे मला परंतु आज मुद्दा क्लिअर करायचे आहेत तुमच्या सगळ्यांचे कारण की भरपूर प्रश्न भरपूर लोकांचे हे आहेत तर ते सगळे डाऊट मी आज क्लिअर करतोय तुमचे आणि जनसेवा म्हणजे लोकांनी आता मी जनसेवा माझी नाही नुसते तुम्ही कोणी जर करायला लागले ना तुम्ही लोकांची मदत करा म्हणजे तुम्ही जनसेवा करताय हे माझी एक उद्दिष्ट संकल्पना आहे त्या माध्यमातून आपण काम करतोय असंच काम करतलं आणि तुमची हाक असेल तर मदतीचा आमचा हात असेल 100% नेहमी सेवेसाठी मदत तत्पर रोशन संभाजी सुरेश हा नक्कीच असेल कारण वडिलांची शिकवणच ती आहे की लोकांसाठी काम करत राहा बाबा आशीर्वाद घे पैसा येतो जातो काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आशीर्वाद द्या आणि तुमचं काम तुमचा विश्वास असं टिकून राहू द्या कारण एवढी लीड प्रत्येक सेंटरला मी पाहिली नाही भरपूर सेंटर मित्रवाल्यांचे फोन देखील आले की बाबा एवढी लीड आमच्याकडे तर नाही परंतु आमची कागदपत्र घेतोय आणि एवढा कुटुंबाची वगैरे किंवा बोलत बसणं एनर्जी वेस्ट करत नाही सांगतोय समोर कागदपत्र फोटो काढा निघा अशा पद्धतीची संकल्पना आहे परंतु आपण सगळ्याला तुमचं प्रेम तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत जरी नवीन गिरायक आला तरी सहकार्य आपलं राहील कारण गिरायक म्हणजे ग्राहक म्हणजे आपला हा देव आहे त्याच्यासाठी आपण काही केलं पाहिजे त्यासाठी आपण तयार राहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जनसेवा आणि जय टायगर तानाजी भाऊंची शिकवण आहे त्या तानाजी भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला त्यांना आजपर्यंत कधी भेटलो नव्हतो शेवटी जाईल चौकोलीच्या माध्यमातून म्हणजे आपल्या घरी ठिकाणी तो उज्जैन दौरा त्यांचा वाढदिवसानिमित्त तिथं भेटलो बस विषय संपला त्याच्यानंतर कधीच भेटलो नाही कधी बॅनरबाजी नाही काही नाही सोड द्या असा मी माझा विषय राहतो त्याच्यामुळे प्रत्येक लोकांना माहिती माझ्या जवळ माणसाला प्रत्येक माहिती जे मजेत घेणारे काय आहेत मी त्यांना भावही देत नाही असंही कारण की माझा ताकद मी लोकांसाठी करतो ज्या दिवशी मी एखाद्याची पुंगल किंवा एखाद्याचे हे करण्याचा केला समोरचे ज्या मग फिरणार नाही त्याची लायकी राहणार माझ्यासमोर असं बी असतं त्याच्यामुळे समजून घ्या विषय घ्या कारण की लोकांसाठी राबणं सोपी गोष्ट नसते आपला परिवार आपलं हे बी पाहणं असतं आणि हे पण पाहणं असतं त्याच्यामुळे जे काय आहे ते व्यवस्थित चालतं मी काही मोठा माणूस नाही काही नाही सगळं काही व्यवस्थित आपलं चालू आहे आणि व्यवस्थितच चालू द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे जय हिंद जय खानदेश जय जनसेवा जय टायगर